नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. याबाबत विविध प्राप्त तक्रारींच्या आधारे 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच निकृष्ट दर्जाच्या खव्याचे 7 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले 93 किलोचा साठा नष्ट करण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथील अन्न व्यावसायिक हे वसमत येथील व्यावसायिकाकडून खवा खरेदी करून विक्री करत असल्याचे या तपासणीत निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वसमत येथेही विशेष पथक पाठवून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत वैभव ठोंबरे कृष्णामुळे यांनी सहाय्यक आयुक्त खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पदार्थाची खरेदी करण्याची कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाला त्वरित कळवण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभाग छत्रपती संभाजीनगरचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी केले आहे. आषाढातील भक्तिरसानं अवघं वातावरण भारावून गेलं असून ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरात पंढरीची वाट उजविणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि सुविधायुक्त व्हावा या भावनेतून प्रशासनाने सर्वंकष नियोजनाची आखणी केली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक वारकऱ्याची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने कार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करण्यात आली. परभणी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पंढरपूरकडे जाणाऱ्या सुमारे 43 दिंड्या जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. 4 जुलैपासून दिंड्यांचं आगमन होणार असून 17 जुलैपर्यंत भक्तीचा हा अखंड प्रवाह जिल्ह्यातून वाहत राहणार आहे. श्री क्षेत्र त्रिधारा, रोकड हनुमान मंदिर, परभणी तसेच दैठणा आणि गंगाखेड येथे वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी श्री संत गजानन महाराज शेगाव, श्री संत गुलाबराव महाराज चांदोरबाजार आणि श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडिण्यपूर दिवसा या पालख्यांचे जिल्ह्यात आगमन होणार असून स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महानगरपालिका, महावितरण, परिवहन, अन्न आणि औषध प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाच्या स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायी दिंडी 5 जुलै रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता, आरोग्य सेवा आणि भाविकांच्या सुविधेसाठी जय्यत तयारी केली आहे. महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वच्छता मोहीम आणि नियोजनाचा मार्ग दत्तधाम ते वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोंढा आणि रोकड हनुमान मंदिर परिसर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर घंटागाड्या आणि स्वच्छता कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. वैद्यकीय आरोग्य पथक डॉक्टर कल्पना सावंत यांच्या आदेशानुसार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या देखरेखीसाठी विशेष आरोग्य दूत नियुक्त करण्यात आले असेल. प्रत्येक पथकाकडे आवश्यक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि 108 रुग्णवाहिकेची सेवा 24 तास सज्ज राहणार आहे. पालखी सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परभणी तालुक्यातील आसोला हे गाव पाणंदमुक्त होण्याचं औचित्य साधून आसोला ते परभणी पाणंद रस्त्याचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आला. या विकासाअंतर्गत आसोला ते परभणी, आसोला ते मुरंबा, आसोला कारेगाव मुरंबा रोड ते गट क्रमांक 227 तसेच तट्टू जवळाजवळील पाणंद ते नागोराव भरोसे यांच्या शेतापर्यंतच्या मार्गासह आसोला गावातील सर्व पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामामुळे आसोला गाव अधिकृतपणे पाणंदमुक्त झाले आहे. या कार्यक्रमास सरपंच उमाकांत भरोसे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दशरथ जावळे, माजी उपसरपंच व्यंकटी जावळे, पोलीस पाटील पंढरी रिक्षे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जावळे, बाळासाहेब जावळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिक मीरा नारायणराव लोकरे आणि लिपिक टंकलेखक सय्यद जफर सय्यद अकबर या 2 लिपिकांना लाचलुचपत विभागाने शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, तर पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी परभणी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या अनुषंगानं आज प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाचा कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम आणि गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या उत्साहानं तयारी करत आहेत. यावेळी सभापती पंढरीनाथ घुले पाटील, अतुल सरोदे तसेच भगवान धस, व्यंकट शिंदे, पांडुरंग खिल्लारे, संजय सारणीकर, नगरसेवक विजय भालेराव, शुभम पाष्टे, प्रदीप भालेराव, माणिक पोंढे, रमेश दळवी, सचिन पाटील, झेलसिंग बावरी, शेख रफिक, विनोद टेरे, माऊली धस, सुभाष माने, बाळू मेटे आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.